चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 जत तालुक्यात एकूण 9 जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समिती गणांकरिता निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। काल दिनांक 22 जानेवारी रोजी छाननी प्रक्रिया पार पडली। छाननी प्रक्रिया दरम्यान जिल्हा परिषद मधील 2 उमेदवार आणि पंचायत समिती मधील एकूण 6 उमेदवार अशा 8 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेले आहेत। यानंतर एकूण जिल्हा परिषदेमध्ये 95 आणि पंचायत समितीमध्ये एकूण 140 उमेदवार वैधरित्या नामनिर्देशन पत्र सादर केलेले उमेदवारांची एकूण संख्या आहे। यापुढे आज 23 आणि 24 तारखेला निवडणूक मतदान केंद्रावरचे जे कर्मचारी आहेत त्यांचा प्रशिक्षण आहे। आज उद्या आणि 27 तारखेला 3 दिवस अर्ज माघारीचा दिवस आहे। उद्या शनिवार जरी असला तरी अर्ज माघारी प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे जे अर्ज माघारीसाठी उमेदवार येणार असतील तर त्यांच्यासाठी कार्यालय उघडे आहे। 27 तारखेला अर्ज माघारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारीचा कालावधी आहे। त्यानंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया केली जाईल। दिनांक 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीला मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांचं दुसरं प्रशिक्षण घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर दिनांक 4 फेब्रुवारी रोजी मतदान केंद्रावरील कर्मचारी डिस्पॅच केले जाणार आहेत। मतदान केंद्रावर आवश्यक असणाऱ्या मशीन्स कमिशनिंग करण्याचं काम 30 आणि 31 या 2 दिवसामध्ये होणार आहे। त्या दिवशी सर्व उमेदवार यांना आम्ही लेखी पत्राद्वारे देखील कळवले जाणार आहे की मशीन कमिशनिंगची जी प्रोसेस आहे ते पाहण्याकरिता आपण उपस्थित राहावे आणि त्याचबरोबर निवडणुकीसाठी जी काही कर्मचारी आणि इतर जी व्यवस्था आहे ती परिपूर्णपणे पार पाडलेली आहे। तयारी त्याची देखील पूर्ण झालेली आहे। इतर कोणती अडचण असेल किंवा उमेदवारांना कोणत्याही बाबतीत शंका असेल तर आमच्याकडे मदत कक्ष आम्ही स्थापन केलेला आहे, तर त्याचा देखील सर्व उमेदवारांनी मतदारांनी वापर करावा। धन्यवाद।